अजूनपर्यंत झोपलीये? मनू, ए मनू. मेन्सन, तुझं खून करेन. सोड माझ्या आजोबांना. लाल टेकडी. मनू, अगं काय चाललंय? ते आजी साहेब. तू काय बडबडतेस? काय नाही, मला ते स्वप्न पडलं होतं. स्वप्न? टेकडीचं स्वप्न होतं. टेकडीचं? हो हो ना, त्या लाल टेकडीवर फिरंगी बऱ्याच अशा लोकांना फाशी देत होते. आणि ना मग आजोबांनी त्यांची तलवार काढली. हो. आणि ते सगळे महालाच्या आत घुसले आणि आपल्या सगळ्यांना घेरलं होतं. आणि ठाऊके, मेन्सनने तर तुमच्यावरही गोळी झाडली. अरे देवा, शुभ शुभ बोल. आजी साहेब, मी तर माझं स्वप्न. गप्पा बस. जर तुम्ही तुमचे अत्याचार बंद नाही केले तर करांच्या नावावर जबरदस्ती वसूल केलेला सगळा कोश लुटून नेऊ. क्रांतिगुरु. सर्वांना कळवण्यात येत आहे की पिठुरात एक असा चोर आहे ज्याने कंपनी बहादुरांच्या दफ्तरातून काही रुपये चोरलेले आहेत. जो कोणी त्याचा ठाव ठिकाणा सांगेल त्याला इनाम दिलं जाईल. आणि पकडला गेल्यावर त्याचे हातपाय तोडून टाकण्यात येतील. ऐका ऐका. ज्या कुणी हे काम केलंय लय भारी काम केलंय. फुताकेतांची झाडामणांची कोणाची पडली असेल, घरातल्यांची बाहेर ज्यांची ती जळून जाव. पण मनुताईच्या डोक्यावरून मिरची कशाला फिरवत होतात? आम्ही मनूची दृष्ट काढत होतो. अरे देवा, मग आता ती पाहिली कसं? वेडी, दृष्ट काढणं म्हणजे काय माहितीये का? की वाईट सावलीच्या प्रभावाला दूर सारणं. मनू आता पहिल्यासारखी नाही राहिलीये. माहितीये घर कामात किती मदत करते ती. हा आजी साहेब, दिवसभर काम करते आणि सांगू रात्री पण. रात्री? सांग ना. सांग प्राची, मनू काय करते ग रात्री? रात्री पर्यांच्या गोष्टी सांगते. आई साहेब, अजूनपर्यंत गवळण नाही आली, आता लोणी कसं निघणार? आजी साहेब, जर मनू इतकी सगळी कामं करत असते तर मग लोणी काढणं काय मोठं काम आहे? हो आजी साहेब, आम्ही लोणी काढू की. कुणास ठाऊक खाली नानाला काय झालंय. हरवलेला असतो. आजकाल तो सरावासाठी मैदानावर जात नाही. पिताश्री आता आमच्या विवाहाचा विचार करतायत. आपलं आणि माझं मिलन या जन्मी संभव नाहीये. मी आज नंतर आपणास नाही भेटणार. वैशाली, वैशाली. पहा मनुबाळा, कोणात इतकं साहस आहे की फिरंग्यांच्या दफ्तरात जाऊन त्यांचा झेंडा जाळू शकेल? आम्हाला तर याचीही खात्री आहे की मॅन्सनच्या घरातून जी अशर्फियांची चोरी झाली आहे ती पण क्रांतिगुरूनेच केली आहे. आमच्या दृष्टीने तर क्रांतिगुरू महान आहे, परंतु हे अजून कळत नाहीये की हा क्रांतिगुरू आहे तरी कोण. मनुताई, कुसुमताई आहे ना, ती खूप रडतीये. कुठे आहे ती? मंदिरात. चल. ती माझी बहीण आहे ना. हो हो, बोल. काय झालं तिला? तिचा विवाह होणार होता, पण वरपक्षवाल्यांनी विवाह करायला नकार कळवलाय. परंतु का? त्या लोकांना फार मोठा समारंभ करायचाय. आमचं सगळं काही विकून टाकलं ना तरी असा समारंभ नाही करू शकणार. तू एक काम कर कुसुम, तू तुझ्या अंगणामधली माती उकरून त्यात एक सुगड पुरून ठेव. मग पुन्हा मातीने झाकून टाक आणि त्याच्या चारी बाजूला पिठाची रांगोळी घाल. आम्ही ऐकलंय, जर मनापासून प्रार्थना केली तर ईश्वर अवश्य मदतीला धावतात. तर मग ईश्वर येतील का ग कुसुमच्या घरी मदत करायला? हो हो, अवश्य येतील. कुसुम, मला विश्वास आहे, रात्री ईश्वर स्वतः येऊन तुझ्या त्या सुगडामध्ये पैसे टाकून जातील. पण हे खरंच घडेल का मनुताई? जर श्रद्धा असेल तर अवश्य असं होईल.